या 5 प्रकारच्या लोकांचं वजन कधीही कमी होत नाही. सोमवारपासून सुरू करणारे भाई सॅटर्डे संडे फक्त चीट मील करतो आणि सोमवारपासून नक्की डाएट फॉलो करतो. या लोकांचा कधी सोमवार येत नाही आणि कधीही वजन कमी होत नाही. नंबर 2, फक्त रनिंग किंवा वर्कआउट करणारे पण डाएट बिलकुलही फॉलो न करणारे. या लोकांची वेगळीच शाळा भरते. यांच्या शाळेमध्ये कितीही खा फक्त व्यायाम करा ही कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे ही वर्षानुवर्ष जिम मध्ये जीव काढत आहे, रस्त्यावरती सैरा वैरा पळत आहे. या लोकांचं 5 किलोपेक्षा कधी वजन कमी झालं नाही आणि जर कमी झालंच असेल तर ते परत एका महिन्यामध्ये वाढत असतं. कारण जी गोष्ट त्यांनी 80% करायला हवी ती म्हणजे डाएट, याच्यावरती फक्त 20% लक्ष देतात आणि ज्या गोष्टींवरती फक्त 20% लक्ष द्यायला हवं त्याच्यावरती ही लोक 80% लक्ष देतात. नंबर 3, सणानंतर सुरू करणारे. आधी यांची संक्रांत येते, मग महाशिवरात्र, मग होळी, मग रंगपंचमी, मग गुढीपाडवा, रामनवमी, तृतीया, आषाढी एकादशी, नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव, त्याच्यानंतर नवरात्र, त्याच्यानंतर दिवाळी, दसरा आणि ख्रिसमस आणि यांची सायकल चालूच राहते. ना यांचा कधी सण संपतो ना यांचं कधी वजन कमी होतं. नंबर 4, आधी सकाळचा नाश्ता बंद करतो, मग रात्रीचं जेवण बंद करतो, मग कीटो डाएट फॉलो करतो, मग लिक्विड डाएट फॉलो करतो. आता एक काम करतो, कोचला बदलून बघतो. ह्या लोकांना फक्त शॉर्टकट हवा आहे. त्याच्यामुळे हे कोच बदलतील, वेगवेगळे डाएट फॉलो करतील, पण जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी आणि पेशन्स. याच्यावरती ही लोक कधीही फोकस करत नाही. यांना फक्त 2 मिनिट में मॅगी म्हणजे एकदम फास्ट रिझल्ट हवा आहे आणि वेट लॉसची जर्नी अशी कधीही कोणाची कंप्लीट होत नाही. त्यामुळे या लोकांचं ना वजन कमी होतं, फक्त वेळ, पैसा आणि शरीर या लोकांचं बर्बाद होत असतं. नंबर 5, आजचा दिवस खातो, उद्या एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करतो. आज माझ्या मित्राचा बर्थडे आहे, आज माझा बर्थडे आहे, आज घरातलं कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीचं लग्न आहे, कोणाचा तरी 10वा आहे, कोणाचा तरी 13वा आहे, घरामध्येच 5वी होती. त्यामुळे आज काही डाएट करणं शक्य झालेलं नाहीये. पण जेवढं आज खाणार आहे उद्या मी जिम मध्ये जाऊन एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करणार आहे. असा विचार करणाऱ्या लोकांचं कधीही वजन कमी होत नाहीये. कारण वजन कमी करण्यासाठी 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे रेग्युलर डाएट फॉलो करणं आणि रोज वर्कआउट करणं. हा व्हिडिओ अशा व्यक्तींसोबत शेअर करा जी नेहमी अशा प्रकारची कारणे देत असतात. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.